भोंदू अशोक खराच्या तिसऱ्या गुन्ह्या प्रकरणामध्ये एसआयटीनं त्याच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झडती घेतली आणि त्या माध्यमातून पथकानं भक्कम पुरावे सुद्धा गोळा केलेले आहेत। फॉरेन्सिक टीम अहवालातील माहिती आता बाहेर येते। विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे, केबिनच्या आतील कडी यावरील हालच्या हाताचे ठसे मिळून आल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पीडितांवर अत्याचाराचे काही अनुषंगिक पुरावे सुद्धा तपास पथकाच्या हाती लागल्याचं सूत्रांनी सांगितले। दरम्यान खरात याची पत्नी कल्पना खरात ही अद्यापही फरारच आहे। पीडित महिलांची त्यांच्या केबिनमध्ये खरात सोबत झटापट झाली नसल्याची बाब अहवालात नमूद झाल्याचं सूत्रांनी सांगितले। मात्र खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयामध्ये जप्त केलेली औषधाची बाटली, कुजलेले पेढे, सॅनिटायझरची एक बाटली, केबिनच्या आतली कडी या महत्त्वाच्या वस्तूंवर किंवा दरवाजांवर सापडलेले ठसे हे भोंदू खरातचेच असल्याचं उघड झालंय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सागर, एसआयटीनं पुन्हा एकदा खराच्या केबिनची झडती घेतली आहे। नक्कीच, खरं तर खरातवरती तिसरा गुन्हा दाखल झालेला होता। या पीडित महिलेच्या 7 महिन्याची गरोदर असताना त्याच्यावर लैंगिक केला होता आणि यानंतर आता एसआयटीचं पथक आता वेगवान पद्धतीने तपास करताना पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा ओकस प्रॉपर्टीच्या इथे एसआयटीचं पथक दाखल झालेलं होतं। त्यांनी पुन्हा एकदा ओकस प्रॉपर्टीची मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतल्यानंतर यामध्ये अनेक बाबी आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। या ऑफिसमध्ये काही वस्तू जप्त केलेल्या आहेत, ज्यामध्ये औषधाची बाटली असेल, कुजलेले पेढे असेल, सॅनिटायझरची एक बाटली असेल आणि केबिन आणि कडी याच्यामधले जे काही कराचे जे ठसे सापडलेले आहेत ते सुद्धा आता या फॉरेन्सिक टीमने जप्त केलेले आहेत। खरं तर उद्या या खराची पोलीस कोठडी संपणार आहे, यामुळे सबळ पुरावे गोळा करण्यासाठी आता एसआयटीची टीम आता वेगवान पद्धतीने तपास करत असताना आता या वस्तू सापडल्याने या खराचे पाय अजून खोलवर जाताना पाहायला मिळत आहेत। अगदी सागर, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खराच्या पत्नीच्या तपासाला वेग आलेला आहे। मैत्रिणी आणि नोकरांकडे चौकशी केली जाते। कल्पना खरात हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात ही फरार आहे आणि तिचा शोध घेतला जातोय। तिच्या तपासाला सध्या वेग आलेला आहे। मैत्रिणी आणि नोकरांकडे सुद्धा चौकशी झाली आहे। सागर, एक महत्त्वाची माहिती म्हणजे कल्पना खरात फरार आहे, तिच्या मागावर पोलीस आहेत, तपास यंत्रणा आहे आणि सध्या तिच्या नोकरांकडे आणि मैत्रिणींकडे सुद्धा चौकशी झाली आहे। खरं तर आपण पाहिलंच होतं की खरातची जी पत्नी आहे कल्पना खरात, तिच्यावरती शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलीस त्यानंतरच खरं तर ती तिच्या नाशिकच्या घरातून ती फरार झालेली होती। तिला अटक करण्यासाठी शिर्डीची टीम सुद्धा नाशिकला रवाना झालेली होती। त्यानंतर एसआयटीचं पथक हे सुद्धा तिच्या घरामध्ये जाताना आपण पाहिलं होतं। त्यानंतर तिचा जो मुलगा होता हर्षवर्धन खरात, याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन कल्पना खरात कुठे फरार झालेली आहे याची चौकशी करत होती। मात्र हर्षवर्धन खरातलाही देखील याबद्दल कुठलीही माहिती मिळत नव्हती। यामुळे आता पुन्हा एकदा आता पोलीस जे आहेत ते सतर्क मोडवरती येऊन पुन्हा तपासाला जोर लावत आता खरातची मैत्रीण असेल किंवा घरातले जे नौकर असेल या सगळ्यांकडेच आता कल्पना खरातची चौकशी करण्यास सुरुवात झालेली आहे। कल्पना खरात कुठे फरार झालेली आहे याचा शोध घेण्याचा जो पोलिसांकडेच खरं तर त्या वेळ लागत असल्या कारणामुळे आता तिच्या संपूर्ण घराची जी आहे ती चौकशी करताना पाहायला मिळत आहे। नौकर असेल, मैत्रीण असेल, या सगळ्यांकडून आता तपास केला जातोय। अगदी, त्यामुळे आता कल्पना खरात कधी सापडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी।